नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की नंदिनीने काव्याची डिलिव्हरी केलेली असते, तर दुसरीकडे व्हिडिओ कॉलवर आर्या आणि बाबा असतात। बाळाला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो। नंदिनी काव्याला म्हणते की आपल्या घरात लक्ष्मीचा आगमन झालेला आहे। त्यानंतर काव्या बाळाकडे बघून बोलते की छकुली रडत का नाहीये। आता बाळ जन्माला आलं पण ते रडत नाही, यामुळे सगळेच खूप घाबरतात। नंदिनी आर्याला विचारते की छकुली रडत का नाहीये, काय झालं असेल। तर आर्या बाळाच्या पाठीवरून हात फिरवायला सांगते, पण मात्र तसं करूनही बाळ रडत नाही। त्यामुळे आर्या म्हणते की बाळाला आईकडे दे। आईच्या कुशीत गेल्यावर तिच्या उभाने बाळ नक्कीच रडेल आणि तसंच घडतं। बाळ जेव्हा काव्याकडे जातं तेव्हा ते रडू लागतं। तर मित्रांनो, खूपच इमोशनल सीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बाळ सुखरूप झाल्यानंतर आता तिथे ॲम्ब्युलन्स येते आणि काव्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येतं। आणखीन एक गुड न्यूज म्हणजे काव्य एक्झाममध्ये पास होताना पुढे पाहायला मिळेल।